वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझी नव्याने ओळख करून त्याची तुम्हाला गरजच नाही आहे. आणि मी आज आली आहे एका डेअरी फार्मच्या बाहेर. दिस इज द मोस्ट फेमस 108 वर्ष जुनं डेअरी फार्म. त्याच्या बाहेरच उभी आहे मी. आणि इकडे मी बघितलं मगाशी आज जातात एवढी लोकं जातात ना स्वीट्स आणि स्नॅक्स घ्यायला. तर मी इकडचं खूप ऐकून आहे की इकडे स्नॅक्स खूप चांगले मिळतात, स्वीट्स खूप चांगले मिळतात. तर आज जाऊन आपण बघूया काय काय मिळतं. मला आता थोडाच वेळ येऊन झालेला, पण इथे तुम्ही बघू शकता किती लोक आहे आणि किती लोक मिठाया घेत आहेत. स्पेशली कारण डेअरी फार्म म्हटल्यावर इकडे स्वीट्स खूप फेमस आहेत. अजून मिठाई वगैरे पण घेतली आहे लोकांनी. आणि दिस इज द बेस्ट ऑप्शन कारण आता श्रावण चालू झाला आहे आणि खूप सारे फेस्टिवल झाले आहेत. तर तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. खूपच मस्त आहे. आणि इवन इथं सिटिंग एरिया पण आहे. म्हणजे स्नॅक्स खायला तुम्हाला जर इकडे बसायचं असेल तर तुम्ही बसून खाऊ पण शकता. यहाँ पे अभी क्या क्या अवेलेबल है? यहाँ पे मैम कुल्फ़ी मिलती है, फिर बंगाली स्वीट्स मिलता है, मिठाई मिलती है, स्नैक्स मिलता है. यहाँ पे ज़्यादा चलने वाला यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा सोताफेनी जाता है. और हमारे यहाँ पे फ़िश टाइप का एक मिठाई आता है, मतलब बोई जैसा रहता है, वो ज़्यादा जाता है. अभी मुझे कुछ ट्राई करना है यहाँ पे, तो क्या रिकमेंड करोगे आप? या फिर हमारा मिष्टी दोई रहता है, स्वीट कट रहता है, वो भी ट्राई कर सकते हैं. आहे बेंगॉली मिठाईचं सेक्शन. अरे हे तर फिशसारखंच दिसतंय. ग्रीन सोन्यासारखं. अरे हा फिशच आहे. मावा बोई हे बघा इकडे काय मस्त गेले. आणि इकडे खाली पान आहेत हे बघा. अँड दिस इज फज. गुलाबजाम आहेत, रबडी आहे, बासुंदी आहे, खरबस आहे, रसगुल्ला आहे आणि सगळ्यांचं फेवरेट चमचम पण दिसतं इकडे. अँड हिअर आर सम स्नॅक्स आय कॅन सी. इकडे बघा कॅश्यू पनीर समोसा. ओके. आणि 60 रुपीज पर पीस आहे हा फराळी पॅटीस. दिस इज प्युअर व्हेज. ऑब्व्हियसली डेअरी प्रॉडक्ट्स मिळतात इकडे, तर प्युअर व्हेजच आहे. आणि इकडे गर्दी तुम्ही बघू शकता. तर गर्दी बघा किती आहे. मी आता याच्या आधी तर खूप लोक होती, आता गेलेत. इकडे ह्यांनी कावघी ठेवलं आहे आणि इकडे आहे बफॅलो घी. 1 लिटरचा डब्बा आहे हा आणि कॉस्ट आहे 1350. दिस इज बफॅलो घी. आणि ह्याची प्राईस बघू आपण. 1 लिटर 1350 सेम प्राईज आहे. माझा व्हिडिओ संपेल पण लोकांची गर्दी काय संपणार नाही. सी किती लोक आलेत. मी आता याला हात लावला, मला वाटलं हे भरलेलं आहे. दिस इज एम्प्टी. दिस इज देअर पॅकेजिंग. आणि प्रत्येक फूडसाठी वेगळं पॅकेजिंग आहे. आईस्क्रीमचं पॅकेजिंग आहे अँड लुक्स गुड. प्रत्येक फ्लेवरनुसार त्यांनी पॅकेजिंग वेगळे वेगळे ठेवले. सी दिस लुक्स कूल. यांनी हे शॉप इतकं मस्त ठेवलं आहे ना. ह्या प्लेसला लिटरली 108 वर्ष पूर्ण झाली आहेत. कॅन यू बिलीव्ह इट? दिस प्लेस इज सो डॅम नाईस. आणि इथे सगळ्या कम्युनिटीचे लोक म्हणजे पारसी पण आहेत, महाराष्ट्रीयन्स पण आहेत. कारण इथे मिठाया बनतात ऑफकोर्स. श्रावणात एवढे लोक सेलिब्रेट करतात ना, सो त्या अकॉर्डिंग इथे खूप गर्दी आहे. आता सेलिब्रेशन म्हणजे खूप सारे आता सण आलेलेच आहेत. सो आता आपण बघूयात अजून काय काय आहे इकडे. छास, मसाला मिल्क. You can even take home a shrikhand if you want. That is something that we do. The classic paneer or the masala paneer, any one of the two. This is something that you can try.
We are known for our kulfis as well, ma'am. So you can try any one of these flavors here, ma'am. We do 3 varieties of pedas, a range of barfis, a range of laddus, and sutarfeni and khajas. This is something to try for. एवढे सारे प्रॉडक्ट्स इकडे मिळतात. काय घेतलं तुम्ही? कॅशू कुकीज घेतले आणि सुतारफेनी घेतले. सुतारफेनी खूप छान असते. तुम्ही कधीपासून घेता तिकडे? ऑलमोस्ट 10-12 वर्षापासून. हो. सी हे असं आहे, हे शॉप खूप जुनं आहे आणि इकडून किती लोक काय काय स्वीट घेऊन चाललेत बघा. हेलो, आपने यहाँ पे क्या 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 लिया है यहाँ से? मैंने एक मलाई बर्फी लिया, रबड़ी लिया और एक बंगाली मिठाई लिया. आप कब से आ रहे हो यहाँ पे? मैं तो कम से कम 40 ईयर्स से ऊपर. ओ बाप रे, ये कितना पुराना होगा? बहुत पुराना है, आई थिंक 100 ईयर्स पुराना है. बघा तुम्ही किती क्वांटिटीमध्ये लोक घेऊन चालले आहेत. इकडे पण तुम्ही बघू शकतात. हे बघा, तुम्ही इकडून काय परचेस केलं? कारण मी आता तुम्हाला बघितलं, तुम्ही खूप गोष्टी घेतल्यात. सो तुम्ही मला सांगा की तुम्ही काय घेतलं आहे. फराळी पॅटीस घेतले, चॉकलेट्स घेतले. आणि इकडची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते? म्हणजे मी पहिल्यापासून इकडे घेते ना, तर मला चांगली वाटते. तर टेस्ट झालेले आहेत. इथे काय काय मिठाया मिळतात, स्वीट्स मिळतात, आपण बघूया. तर मी मिष्टी दोई घेतलं आहे आणि त्यांनी मला काही टेस्टर्स दिलेत स्वीट्समध्ये, तर ते आपण बघूया. चला, आप बता दो मुझे. आ जाओ यहाँ पे और आप बताओ मुझे क्या क्या है. ये हमारी डेट्स पेयर है, ये हमारा भरेला पेड़ा है, ये मिल्क केक है, ये हमारा कैनबेरी और ब्लैक करंट हलवे है मैम, ये हमारा अनारकली है, ये A2 मावा पेड़ा जो अभी स्टार्ट हुआ है नया, ये अंजीर बर्फ़ी है, ये मावा बर्फ़ी है. आप टेस्ट कीजिए. आता हिने जेवढी नावं सांगितली आहेत माझ्या बिलकुल लक्षात नाही आहेत. इथे जे जे आहे मी टेस्ट करून तुम्हाला डिरेक्टली दाखवते. दिस इज समथिंग अंजीर बर्फी. दिस इज अंजीर का स्वीट. चांगलं आहे, थोडं तुपकट आहे. खूप सारं घी यूज केलं आहे जे की खूप फ्रेश आहे. टेस्ट मस्त आहे. शेप आहे ना ह्याचा, लुक्स लाईक थोडंसं बिस्किटसारखं, पण हे स्वीट आहे. मस्त आहे. हा पेढा आहे. मला असं वाटतं की हा खूप गोड आहे माझ्यासाठी, बट टेस्ट आहे ना, प्रत्येक गोष्ट फ्रेश आहे, खूप मस्त आहे. त्याच्या सगळ्या डिशेस आहेत ना, प्रत्येक डिशचा फ्लेवर एवढा भारी आहे ना, म्हणजे टेस्ट केल्या केल्या तोंडात मिठाई विरघळून जाते, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट ह्याची आहे अशी की ही मिठाई, काय काय मिठाया स्वीट आहेत खूप जास्त आणि काय काय खूप माइल्ड आहेत. जशी की मी ती ब्लूबेरी खाल्ली, ती जास्त स्वीट नव्हती पण माइल्ड होती. म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप गोड जर जमत नसेल खायला तर तुम्ही ही मिठाई घेऊ शकता डेफिनेटली. खूप भारी आहे यार. सगळे स्वीट्स एवढे भारी आहेत ना, मस्त एकदम टेस्टला. मिठाया लिटरली मेल्ट होतात तोंडात आणि खूप मस्त टेस्ट आहे मेन म्हणजे, आणि खूप फ्रेश आहे. म्हणजे असं नाही की कधीचे तरी 2-3 दिवसाचे पडलेले प्रॉडक्ट्स त्याने ठेवलेत. उगाच एवढी गर्दी नाही होणार इकडे, तर तुम्हालाही माहिती आहे. इकडच्या मिठाया तर ट्राय करून झाल्या आहेत. इट्स टाईम टू टेस्ट देअर मिष्टी दोई. ॲव, दिस इज देअर मिष्टी दोई. स्पून्स पण आहेत. 1 मिनटं. असं पॅकेजिंग मस्तच एकदम सिम्पलचं. मिष्टी दोई तुम्हाला आवडते का मला सांगा. मिष्टी दोई किती मिष्टी असते ते मला नाही माहिती, कारण मी फर्स्ट टाईम मिष्टी दोई बाहेर खाणार आहे. सो हे बघा असं दिसतं. त्याचं पॅकेजिंग एकदम सिम्पल होतं. मडका आहे सिम्पलचा आणि मडक्यामध्ये मिष्टी दोई रेडी केलं आहे. आपण ते खाऊन बघूया. कन्सिस्टन्सी बोलाल ना तर मस्तच एकदम स्मूथ आहे. हे बघा, खाली मलाई आहे, वरती जमलेली साय आहे. सो डॅम नाईस. दिस फॉर 100 रुपीज आणि 100 रुपीजच्या अकॉर्डिंग मला तर खूप वर्थ वाटतं आहे, कारण असं दही अख्खं मेल्ट झालं. शुगरची कन्सिस्टन्सी क्वांटिटी
खूप कमी आहे. कारण मी बेंगॉली माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडनं ऐकलेलं की क्वांटिटी त्यांच्याकडे अशी भरून असते, मग खूप शुगर टाकतात. मला कम्पॅरेटिव्हली ह्याच्यात खूप कमी शुगर वाटते. खूप मस्त टेस्ट आहे. आणि खाली हे मिष्टी दोही जे आहे ना अख्खं बघा, स्मूथ टेक्स्चर आहे खालचं, पूर्ण मलाईचं टेक्स्चर आहे आणि मलाईची टेस्ट खूप भारी येते याची. तर दिस इज मस्ट ट्राय वेन इन पारसी डेअरी फार्म. तर माझं इकडचं झालेलं आहे आणि तुम्हाला जर ही स्वीट्स घ्यायची असतील तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकतात. जे लोक नियरबाय राहतात त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे, त्यांना तर ऑलरेडी माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून हे घेऊन जाऊ शकतात. आणि मेन म्हणजे ना इकडे गुगल पे चालतं, तर त्याचं एक टेन्शन नाही आहे. इकडे गुगल पे चालतं, कॅश चालते. फक्त इथे पार्किंगचा लोचा आहे. पार्किंग तुम्हाला कुठेच नाही मिळणार इकडे, कारण हा एकदम रोड साईड पडतो, एकदम रोडच्या समोरच आहे, त्याच्यामुळे मला पार्किंग नाही मिळणार. चला, माझी शॉपिंग झालेली आहे. मी इकडून अजून गोष्टी घेतलेल्या आहेत. तर आता मी बाहेर जाते आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर मी लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकूनच देईल. कुत्रा गेला, घाबरले मी. सो तुम्हाला इथे यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. नो वरीज. अँड मी जाते माझ्या दुसऱ्या डेस्टिनेशनला आता. ओके, बाय.